पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे एका कार्यक्रमासाठी कोल्हापूरला आले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाची भूमिका सांगितली। महायुतीकडे लोकसभेच्या निवडणुकीत 3 जागांची मागणी केली होती, मात्र एकही जागा दिली नाही। महाविकास आघाडीत मित्रपक्षांना सोबत घेण्याची भूमिका आहे, त्याप्रमाणे महायुतीमध्ये सर्वसमावेशकपणा दिसून येत नसल्याची टीका त्यांनी केली। फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे 2 उपमुख्यमंत्री यांच्याच पक्षाची चर्चा असते। मित्रपक्षांना डावललं जात असल्याचा आरोप करत येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मित्रपक्ष म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीला सन्मानानं 15 जागा द्याव्यात, अन्यथा महाराष्ट्रभर एकूण 33 जागा लढवू अशी घोषणा त्यांनी केली। स्वबळावर विधानसभेच्या 33 जागा लढवण्याचा निर्णय घेतला उच्चाधिकार समितीने। त्यापैकी कमीत कमी सध्या मी एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेच्या सोबत आघाडीमध्ये आहोत, म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाची महायुती तयार झाली, त्या महायुतीचे देखील आम्ही घटक पक्ष आहोत। तर किमान पक्षी आमच्या पक्षाला 15 विधानसभेच्या जागा महायुतीमधून मिळाव्यात अशा प्रकारची आमची भूमिका आहे। सध्या राजकारणाची पातळी घसरली असल्याचं सांगत जीभ छाटू म्हणून बक्षीस जाहीर करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा त्यांनी समाचार घेतला। हुपरीतील बेघर लोकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 दिवस मुक्कामाला असलेलं श्याम हॉटेल शासनानं ताब्यात घ्यावं, केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरचे वैभव होते ते पुन्हा उभं करावं आणि या ठिकाणी कलावंतांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात यावी असंही त्यांनी सूचित केलं। यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोंधळी, जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष जितेंद्र कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा लताबाई कांबळे, मनीषा कांबळे, माजी समाज कल्याण सभापती किरण कांबळे, चरणदास कांबळे, आनंदा कांबळे, सागर घोलप, विजय नागावकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।